नमस्कार, लेट्स कुक विथ वैशू या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पावसाळा सुरू झाला की सर्व भाज्यांची रेलचेल सुरू होते. ह्या ताज्या ताज्या ढोबळी मिरचीची आपण भरली मिरची बनवली आहे. सर्वांना ढोबळी मिरची आवडत नाही, पण या पद्धतीने तुम्ही ढोबळी मिरची बनवून बघा, सगळे नक्कीच आवडीने खातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी पाव किलो ढोबळी मिरची घेतली आहे. मिरची छोटी छोटी बघून घ्यायची आहे आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मिरची धुवून ती कोरडी करून घ्यायची आहे आणि ती मधून अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे. कट केल्यानंतर मिरचीतील सर्व बिया काढून टाकायच्या आहेत. हे बघा, आपण मिरचीचे 2 भाग करून घेतले आहे आणि त्यातील बिया सर्व काढून घेतल्या आहेत. हे बघा, इथे आपण बिया साईडला काढून घेतलेल्या आहे. आता त्यासाठी आपण सारण तयार करून घेऊ. सारणासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत. हिरवी मिरची, लसूण आणि आलं टाकायचं आहे आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपण हिरवी मिरचीचं वाटण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता ते डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि हळद टाकायची आहे आणि ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाला मिक्स करून साईडला ठेवून द्यायचा आहे. नंतर कढईमध्ये तेल टाकायचे आहे. त्यामध्ये जिरे टाकायचे आहे आणि बारीक कट करून घेतलेला कांदा टाकायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हे बघा, इथे आपण मीडियम फ्लेमवरती कांदा 2-3 मिनिट छान परतून घेतलेला आहे. आता त्यामध्ये बारीक कट करून घेतलेलं टोमॅटो टाकायचं आहे. टोमॅटो मिक्स करून घ्यायचा आहे आणि अर्धा चम्मच मीठ टाकून टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे. हे बघा, इथे आपण टोमॅटो छान परतून घेतलेला आहे. 2-3 मिनिट टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेला सर्व मसाला टाकायचा आहे. मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. हे बघा, इथे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. त्यामध्ये 1 कप पाणी टाकायचे आहे आणि 1 मिनिटभर पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. इथे आपण सर्व मसाला व्यवस्थित परतला आहे. आता वरून त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकून मिक्स करायचे आहे आणि सारण थंड करून घ्यायचे आहे. इथे आपले सारण थंड झाले आहे. आता आपण कट करून घेतलेली मिरची घ्यायची आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे सारण भरून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी इथे मिरचीमध्ये सारण भरले आहे. सारण भरपूर भरायचं आहे, त्यामुळे भरलेली मिरची खूप छान टेस्टी लागते. इथे मी सर्व मिरचीमध्ये सारण भरून घेतलं आहे. आता कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि आपण भरून घेतलेल्या मिरच्या तेलामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित फ्राय करण्यासाठी ठेवायच्या आहेत. इथे मी सर्व मिरच्या कढईमध्ये व्यवस्थित ठेवल्या आहेत. आता ते आपण छान दोन्ही साईडने परतून घेणार आहोत. 1 मिनिटभर एक साईडने व्यवस्थित परतल्यानंतर मिरचीची दुसरी साईड पुन्हा पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडनेही मिरची छान परतून घ्यायची आहे. हे बघा, आपण एक साईडने मिरची छान परतून घेतली आहे. मिरचीचा कलर छान चेंज झाला आहे. आता दुसरी साईड पलटल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि मिरची 3-4 मिनिट छान वाफवून घ्यायची आहे. इथे आपण मिरची छान वाफवून घेतली आहे. आता त्यामध्ये उरलेला सर्व मसाला टाकून द्यायचा आहे आणि पुन्हा 2-3 मिनिट छान परतून घ्यायचे आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तयार आहे आपली झटपट आणि झणझणीत भरली ढोबळी मिरची. ही मिरची तुम्ही डब्याला देऊ शकता. तसेच वरण भातासोबत साईड डिश म्हणूनही खायला ही मिरची खूप छान लागते. ह्या रेसिपीला
खूप काही साहित्य लागत नाही. घरच्या साहित्यात ही भरली ढोबळी मिरची तयार होते. नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच रेसिपींसोबत. धन्यवाद.